तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारत अमेरिका कृषी व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश टिकैत यांची 6 ऑगस्ट रोजी अकोल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। शेतकरी जागर मंचाच्या वतीने सायंकाळी 5 वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे होणाऱ्या या सभेत कृषी व्यापार कराराचे संभाव्य परिणाम, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, कृषी धोरणे, बाजारपेठेतील स्पर्धा तसेच विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। याशिवाय भारतीय शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, साठवणूक व्यवस्था, प्रक्रिया उद्योग आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील दिशा यावरही चर्चा होणार आहे। या सभेला शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता जुनेद मोहम्मद, अकोला। 6 तारखेला अकोल्यामध्ये प्रमिलाताई ओक हॉल इथं भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांचे जाहीर व्याख्यान ठेवलेलं आहे। विषय आहे भारत अमेरिका जो करार झालेला आहे, शेतकरी व्यापारी करार, या विषयावर यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे। त्या निमित्तानं पत्रकार परिषद घेण्यात आली। शेतकऱ्यांना फायदा काय, सगळं नुकसान आहे याच्यामध्ये। कारण अमेरिकेचा शेतकरी पाहिला, कारण साधारणतः एक सोयाबीनचं छोटं उदाहरण पाहिलं तर 3 वर्ष आधी एका जणाने एकरी 52 क्विंटल उत्पन्न घेतलं होतं सोयाबीनचं, आणि आपण 6-7च्या वर जात नाही। आपल्याकडे जे बियाणं आहे हे नॉन जेनेटिक बियाणं आहे। अमेरिकेमध्ये GM बियाणं वापरतात, त्यांची बियाण्याची पद्धत, खतं, अमेरिकेचे शेतकऱ्यांना खतं झालं किंवा आर्थिक मदत झाली तिचं गव्हर्नमेंट देत राहते। इथं तसं काहीच नाही आहे। आणि इथं लागणारे मजूर, अमेरिकेमध्ये लागणारे मजूर, अमेरिकेचा सगळ्यात लहान शेतकरी 465 एकराचा आणि भारतामध्ये 1 आणि 2 एकराचा सगळ्यात लहान शेतकरी आहे। याची अमेरिकेचा जो शेतकरी आहे त्याची कदापि तुलना होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना अति कमी खर्च आहे आणि आपल्याला खर्च भरपूर आहे। त्याच्यामुळे त्याच्या मालाला आणि भारतीय शेतकरीच्या शेताच्या मालाला भाव मिळणार नाही। त्याच्यामुळे इथचा शेतकरी संपून जाणार आहे। 100% फरक पडणार आहे, कारण बरेचसे मुद्दे जे आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याला माहित नाही। 100% फरक पडणार आहे। आमच्या सोबत आता सध्या मी शेतकरी जागर मंचाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये बऱ्याचशा संघटना आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक महाराष्ट्र शेतकरी संघटना आहे व बऱ्याचशा संघटना याच्यामध्ये येणार आहेत। अजून त्यांचे नावं सध्या अजून आलेले नाही आहेत, पण त्यांनी संपर्क साधून राहिले बरेच जण की आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करतो? शेतकऱ्यांना आव्हान असं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपला शेतीमालाचा जो आहे याला भाव मिळणार व आपलं नुकसान कसं होणार, आपलं हे सरकार सत्यानाश कसं करत आहे समजून घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी इथे यावे। कारण हा कार्यक्रम जो आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, जातीचा नाही, धर्माचा नाही। हा कार्यक्रम सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला यावं। कार्यक्रम जो आहे अकोल्यामध्ये बस स्टँडच्या बाजूला प्रमिलाताई ओक हॉल इथं कार्यक्रम आहे। कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी 5 वाजता। 5 वाजतापासून कार्यक्रम चालू होणार आहे आणि हा कार्यक्रम 1.5 तास कार्यक्रम चालणार आहे।